संवादावर आधारित प्रश्न हा नवीन घटक मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. जॉईन झालेले सर्व अधिकारी सर्वांना माझा नमस्कार. अकोले तालुक्यातील विस्तार अधिकारी आणि नवीन अधीक्षक म्हणून ज्यांनी चार्ज घेतलेला आहे असे आपले दोर्गे साहेब, ज्यांनी ही मिशन आरंभ ही तासिकेसाठी सर्व काही आटापिटा करून अतिशय उत्कृष्टपणे नियोजन करून सूक्ष्म नियोजन करून या तासिका सुरू केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च सर्वांचे एकदा स्वागत आहे. आपली ही आजची दुसरी तासिका सुरू होत आहे. मी श्रीमती खतोडे सुमन गणपत, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नवलेवाडी. आज या ठिकाणी मराठी भाषेची संवादावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे आपण जाणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकर पटपट जॉईन व्हा आणि आपल्या मोफत ही जी तासिका आहे त्या तासिकाचा सर्वांनी लाभ घ्या. सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी यांचे पुनश्च एकदा या तासिकेसाठी मी स्वागत करते. सर्व जॉईन झालेले सर्व काही अधिकारी वर्ग असतील, शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, सर्वांना माझा पुनश्च एकदा प्रणाम. चला तर मग आपण आपल्या तासिकेला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो महत्वाचा घटक आहे तर तो म्हणजे की संवाद. तर बघा, संवादावर आधारित आपल्याला काही प्रश्न बघायचे आहेत आणि ते प्रश्न बघण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे ते आपण बघूया एकदा. तर बघा सर्वांनी, तर पहिला संवाद आपण घेतलेला आहे तर तो बघूया आपण. संवाद बघूया आपण. सर्वांनी लक्ष द्यायचे. तर संवाद जे असतात त्याच्यावरती 3 प्रश्न आवश्यक येतात आणि 3 प्रश्न म्हणजे 6 गुण असतात. हे आपण कधीही विसरायचं नाही. तर संवादामध्ये आपल्याला कोणती काळजी घेणं आवश्यक आहे, आपण काय केलं पाहिजे, तर त्यासाठी प्रथम आपण काही नियम लक्षात घेऊया किंवा ते सोडवण्यापूर्वी आपण काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते एकदा बघूया. तर बघा, संवाद सोडवण्यापूर्वी हे लक्षात घ्या, आपल्याला काही विशिष्ट गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. तर बघा या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. तर संवाद सोडविण्यापूर्वी आपण कोणती काळजी घ्यावी, तर त्यातला पहिला आहे संवाद किती व्यक्तीत घडला, काय ते माहिती पाहिजे यासाठी हा संवाद आहे. बघा, संवादामध्ये काय असतं, तर सगळ्यात अगोदर एक वाक्य मी तुम्हाला सांगते. संवाद म्हणजे काय, तर 2 व्यक्ती, एक व्यक्ती सोडून दुसऱ्या बरोबर बोलणे किंवा अनेक व्यक्तींसोबत बोलणे त्याला आपण संवाद म्हणतो. तर या संवादासाठी जेव्हा आपल्याला प्रश्न येतात तेव्हा आपण कोणती काळजी घ्यायची आहे तर त्यात बघूया. संवाद किती व्यक्ती म्हणजे संवादामध्ये किती व्यक्तीत तो घडला हे महत्वाचं आहे. किती संवादाचे जे प्रश्न असतात किती व्यक्तींमध्ये तो घडला ही पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. शिवाय एवढंच नव्हे तर कोणत्या वेळ महत्वाची असते, की हा संवाद जो आहे तो कोणत्या वेळी घडला ती वेळ महत्वाची आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, ते ठिकाण कोणतं आहे, प्रसंग कोणता आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बारीक सारीक तर ती वेळ महत्वाची आहे. त्यानंतर हा संवाद कोठे झाला म्हणजे ठिकाण, कोठे झाला म्हणजे ठिकाण, कोणत्या वेळी झाला म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर असे काही शब्द येतात. याकडे आपण आपलं लक्ष दिलेलं हवं. कारण की या बाबी जर आपण काळजीपूर्वक लक्षात घेतल्या तरच आपल्याला संवादाचा अर्थ कळेल आणि त्या संवादावरचे प्रश्न सहज सोडवता येतील. तर मित्रांनो, संवादातील वर्णन म्हणजे संवादात जेव्हा वर्णन असतं, प्रसंग असतो, तर ते बघा संवादाचे जेव्हा प्रसंग असतात बघा, संवादातील वर्णन सगळ्यात महत्वाचं आहे. संवादातील वर्णन महत्वाचं आहे. प्रसंग कोणत्या ठिकाणी घडला, काय प्रसंग होता, सुखद होता, दुःखद होता की काय होता, असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी असतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे संवाद हा फक्त वाचून आपल्याला कळू शकत नाही, तर त्याचं आकलन होणं गरजेचं आहे. त्यासाठी संवादातील वर्णन, प्रसंग हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. दुसरी गोष्ट, एकदम महत्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की शब्द संपत्तीवर
प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अतिशय महत्वाचं वाक्य आहे की शब्द संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त शब्द संग्रह आपल्याकडे असावा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, त्याच्यानंतर घरदर्शक, किलोदर्शक असतील किंवा बोली भाषेतले काही शब्द असतील, आजूबाजूला जे लोक बोलतात त्या शब्दांमधले शब्द आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पुस्तकातील शब्द, प्रमाण भाषेतील शब्द, तर या सगळ्या शब्द संपत्तीचा आपल्यावर म्हणजे त्याचं प्रभुत्व असण्यासाठी त्याची पण गरज आहे. प्रभुत्व का असावं? तर त्या वाक्यांचे अर्थ आपल्याला कळू शकतात. कारण की संवाद हे बोली भाषेत जशी बोली भाषा आहे तशी असतात. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला शब्द संपत्ती फार महत्वाची आहे. मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की शब्द संपत्ती वाढविण्यासाठी आपण समानार्थी विरुद्धार्थी शब्दांबरोबरच आपण वर्तमानपत्र वाचावी, मासिके वाचावी, आपल्या शाळेत उपलब्ध असलेली छोटी छोटी पुस्तके आपण जरूर वाचावी, ग्रंथालयाचा आधार घ्यावा आणि वाचनाची सवय वाढवावी, जेणेकरून आपले शब्द संपत्तीवर आपलं प्रभुत्व निर्माण होतं, आपली शब्द संपत्ती वाढते आणि त्यातून आपलं ज्ञान वाढत असतं. कोणतीही भाषा शिकण्यासाठी शब्द संपत्ती आवश्यक आहे. मराठी असो, इंग्रजी असो, हिंदी असो, कन्नड असो, कोणतीही भाषा असो, तर त्या भाषेतले जे बोली भाषेतले शब्द असतील, प्रमाण भाषेतले असतील ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, इतरही शब्द आहेत. तर या सगळ्यांसाठी आपल्याला जास्तीचं वाचन करणं, त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन करणं, साऱ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं, कोण कसे बोलतोय, आपल्या वर्गात पण वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात. कोणी हिंदी बोलतात, कोणी वेगळे जे बंजारा असतात ते पण वेगळी भाषा बोलतात, तर कोणी इकडची वडार भाषेतून ते पण बोलतात. मग ही त्यांची भाषा जी आहे ती सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात अवगत असावी, असा त्याचा अर्थ आहे. तर हे जे आपल्याला संवाद वगैरे प्रश्न सोडवायचे आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतेय, संवाद सोडवण्यापूर्वी काय लक्षात ठेवावं? हा संवाद किती व्यक्तींमध्ये झाला, तो कोणत्या वेळी झाला हे महत्वाचं आहे, तो कुठे झाला हे पण महत्वाचं आहे, संवादामध्ये वर्णन कशाचं आहे, प्रसंग कोणता आहे हे पण लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि सर्वात जास्त आपली शब्द संपत्ती जास्त असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला संवाद पटकन त्याचं आकलन होईल आणि आपण 3 प्रश्नांची सहज उत्तरे मिळवू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चला आपल्या एका स्लाइड कडे जाऊया आणि आपण आपला संवाद सुरू करूया. तर चला आपण पहिला संवाद घेतोय. अतिशय छान संवाद मी तुमच्यासाठी आणले. तुम्ही इयत्ता 7वीत आहात, तुम्हाला हे संवाद सहज वाचता यायला हवे. आणि मी म्हणजे सांगू इच्छिते की हा तुम्हाला संवाद निश्चितच वाचता येईल. तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसत असेल तर तुमची मोबाईल स्क्रीन तुम्ही काय करू शकता, झूम करू शकता आणि त्यामध्ये बघू शकता. तर हा संवाद मी सुरुवातीला वाचते. तर सुरुवातीला आपलं वाचन कसं असावं त्याविषयी एक वाक्य मी तुम्हाला सांगते की आपलं वाचन, मी का वारंवार सांगते की तुमचं वाचन वाढवा, त्याचं कारण असं आहे तुमची वाचन गती जास्त हवी. वाचन गती चांगली असेल, अवरोह करून जर तुम्ही योग्य वाचन करत असाल तर संवादाचं आकलन तुम्हाला फास्ट होणार आहे, लवकर होणार आहे. कारण की परीक्षेमध्ये आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. तर 1 मिनिटाच्या आत आपल्याला कमीत कमी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर बघा आपला वाचन स्पीड असावा आणि आपण वाचावं. तर संवाद वाचण्यापूर्वी काय करावं? पुन्हा एकदा सांगते, संवाद कसा वाचावा, अनुभव कसे असावे. बघा मी हा संवाद वाचून दाखवते आणि त्याच वेळेस मी काय करत आहे, तर काही मला नवीन वाटलेल्या शब्दांखाली मी अंडरलाईन पण करते. तुम्ही ऑब्झर्वेशन बारकाईने करायचे. कारण की संवादाचे प्रश्न खूप सोपे असतात, फक्त आपलं वाचन चांगलं पाहिजे. तर बघा संवाद मी थोडासा मोठा करते, जेणेकरून तुम्हाला त्या अडचण येणार नाही. बघा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल, बघा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला लोक हो हे काय करतात, प्रश्नचिन्ह आहे पुढे, जसं आहे तसंच वाचायचं आहे. लोक हो हे काय करतात, पाणवठ्यावर जनावरे दिसतात. मग कुठं जायची बाबा? बघा संवाद बोलताय, संवादामध्ये कोण बोलतोय याचा उल्लेख आपल्याला वाचतानाच झाला पाहिजे. बघा नीट बघा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल, हे वाक्य आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. त्याच्याकडे तुम्ही अंडरलाईन करू शकता.
लोक हो हे काय करतात, म्हणजे कुणीतरी बोलतंय तुमच्या लक्षात आलंय गोपाला गोपाला, लोक हो हे काय करतात, पाणवठ्यावर जनावरे धुतात, पाणवठ्यावर जनावरे धुतात, मग कुठे धुवायची बाबा, हे दुसरे कुणीतरी बोलतंय याची पण आपल्याला जाणीव होते. यातलंच पाणी पिताना, यातलंच पाणी पिताना साऱ्या गावाला एवढा एकच तर पाणवठा आहे, एकच. साऱ्या गावाला एवढा एकच तर पाणवठा हाय. बघा शब्दली आपली भाषा आहे. तुमची पोरं बाळ अशाने आजारी पडतात. बघा तिथे कोण बोलतंय की जो सुरुवातीला गोपाळ गोपाळ मी तोच बोलते, आपल्या लक्षात पण आहे ते सांगणार आहे पुढे मी तुम्हाला. अशाने आपली पोरं बाळ सुद्धा आजारी पडतात. पण तुम्हाच वाटते देवाचा कोप झाला, देवाचा कोप झाला. मग काय, कर्ज काढून देवा बुवा यांच्याकडे जाऊन नवस फेडतात. अरे बाबा आता पुढचा संवाद बघा, जसं आहे तसंच वाचायचे, मी तुम्हाला वारंवार सांगते. ते उद्गार आहे ते जसे आहेत तसेच वाचायचे असा संवाद आहे. अरे बाबा मागच्या वेळेला माझा पोरगा कणकणला, नवस फेडला, अंगात लावला, तुकडा उतरवून टाकला, पोरग त्याला त्याला पडू लागलं, पोरग त्याला त्याला पडू लागलं. अगे माऊली, अगे माऊली अंधश्रद्धा तुझी ती, तुझी ती काय आहे, अंधश्रद्धा. आपण आडणी म्हणून पोरं आडणी नका ठेवू, आपण आडणी म्हणून पोरं आडणी ठेवू नका, नका ठेवू. देवा धर्मावर, देवा धर्मावर पैसा नका उधळू. बघा पूर्ण वाचले लक्षात येत आहे. आरोग्याचा मंत्र जपा, किती महत्वाचं वाक्य आहे. स्वच्छता पाळा, घरदार निर्मळ ठेवा, पिण्याचे पाणी त्याले घाण करू नका. जे पिण्याचं पाणी आहे त्याला घाण करू नका, पिण्याचं पाणी. हे सगळं आपण परिच्छेद संवाद वाचत असताना अंडरलाईन करत चला, ही सवय लावा, म्हणजे ते शब्द हायलाईट होतात आणि त्यातून पटकन आपल्याला संवादाची उत्तरे सुद्धा सापडतात. पिण्याचे पाणी त्याले घाण करू नका. सदा सदा ह्यो बाबा चांगलं सांगतोय. बघा ही बोली भाषा आहे. ह्यो म्हणजे हा, ह्यो बाबा चांगलंच सांगतोय, म्हणजे सांगतोय असं त्याचा अर्थ आहे. होय कोणी येडा भिकारी नाही, हा कोणी येडा भिकारी नाही. आता तुम्हाला माहिती आहे गोपाला गोपाला म्हटलं की आपल्या सर्वांच्या समोर कोण येते हे सर्वांना माहितीये की हे संत गाडगे बाबांचं वाक्य आहे. तर बघा आपण, मी जे हायलाइट केलेले शब्द होते ते आता पुन्हा येणेच केले. आता ते वाचताना आपल्या लक्षात पण आले, पुन्हा बघायचं आहे. हा संवाद कोठे घडला, हा संवाद कोठे घडला, मी थोडस छोटं करते स्क्रीन. हा संवाद कोठे घडला, तर सगळ्यांनी बघा हा संवाद कोठे घडलेला आहे. तर पहिल्याच वाक्यामध्ये गोपाला गोपाला देवीची नंदन गोपाला हे गाडगे बाबांचं वाक्य आहे आणि ते वचनातून आणि कीर्तनातून सतत ते वाक्य बोलायचे. तर ते लोकांना स्वच्छतेचे संदेश द्यायचे. बघा पान उठावं कुठे घडला आहे, तर पान उठावं कुठे घडला आहे, पान उठावं. बघून घ्या सगळ्यांनी, पान उठावं घडलेलं आहे बघा. कारण की त्यांचं वाक्य काय, लोक हो हे काय करतात, पाणवठ्यावर जनावरे धुतात, म्हणून हा संवाद कुठे घडला, लगेच उत्तर मिळतं आपल्याला. ज्याचं बारकाईने वाचन आहे त्याला लगेच उत्तर मिळतं, जास्त वेळ घालवायची सुद्धा गरज पडत नाही. परंतु ज्यांना उत्तर मिळत नाहीये, ज्यांनी अगोदर प्रश्न वाचला ती पण छान गोष्ट आहे. अगोदर प्रश्न वाचल्यानंतर संवाद वाचतात. परंतु कधी पण संवाद आपण आपल्या आवडीने वाचायचा, जेणेकरून आपल्याला पटकन उत्तर मिळतं. म्हणून त्याचं उत्तर आपल्याला पटकन मिळालं, कारण की अगोदर आपण वाचलं होतं, हायलाइट केलं होतं. तर हा संवाद कुठे घडला आहे, पाणवठ्यावर. चला दुसरा प्रश्न बघूया. हा संवाद किती किती जणांमध्ये झाला असावा, किती लोक बोलले असावे. आता बघा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, लोक कोणी काय करतात, पाणवठ्यावर जनावरे धुतात, म्हणजे गाडगे बाबा बोललेले आहेत बरोबर. त्यानंतर मग कुठे जायची बाबा, त्यानंतर कुणीतरी एक्झाम बोलले, पाणवठ्यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे
की आपल्याला अंदाज आला पाहिजे की पाणवठा म्हणजे तिथं जनावरे धुण्याची पाणी नेण्याची सगळी सोय असते. नदीचा किंवा विहिरीचा मोठ्या तलावाचा पाणवठा असतो. तिथं लोक येतात, कपडे धुतात. पूर्वीच्या काळी सगळं व्हायचं, आता होत नाही. कारण की प्रदूषण होतं म्हणून त्याच्यावर सगळ्याकडे गर्दी आहे. तर मित्रांनो, हा जुना संवाद आहे. संत गाडगे बाबांचा हा संवाद आहे. स्वच्छतेचा संदेश याच्यातून जातो. तर आपण नीट समजून घेऊया की मग याची उत्तरं कशी काढायची. तर या ठिकाणी त्या पाणवठ्यावर तुम्ही विचार करा, गरजेचं असणार ना. आणि म्हणून त्यांनी आपल्याला विचारले हा समाज किती जणांमध्ये घडला. इथे तर बाबा बोलले, इथे कोणीतरी एक जण बोलतोय त्या गणितला, बरोबर. मग कुठे बाबा म्हणजे गाडगे बाबांना उद्देशून ते बोलत आहे. सारे गावाला एवढंच तर पाणवठा काय म्हणजे हे गाडगे बाबा बोलतायत. तुम्ही संवाद चांगला वाचला की लक्षात येतं की हा पहिलाच व्यक्ती बोलतोय. साऱ्या गावाला एवढाच तर पाणवठा आहे. तुमची पोरं अशाने आजारी पडतात, हे गाडगे बाबांनी बोललेले वाटते. तुमची पोरं अशाने आजारी पडतात. पण तुम्हाला वाटते देवाचा कोप झाला. पण तुम्हाला काय वाटतंय की देवाचा कोप झाला. पण देवाचा कोप वगैरे काही होत नाही असताना म्हणायचं आहे. मग काय म्हणजे ते उद्देशून अजून पुढे बोलताय. मग काय कर्ज काढून देवा बुवा यांच्याकडे जाऊन नवस फेडतात. अरे बाबा, मागच्या वेळेला माझा पोरगा खणखणला. आता हे कुणीतरी एखादी स्त्री बोलत असावी असा त्याच्यातून अर्थ निघतो. अरे बाबा, मागच्या वेळेला म्हणजे मागच्या वेळेला माझा पोरगा हे शब्द आपल्याला माहित असतात. म्हणून मी फणफणला शब्दाला थोडंसं हायलाइट केलं. तर फणफणणे म्हणजे काय, तर खूप ताप येणे त्याला म्हणतात फणफणणे. नवस फेडला, अंगार लावला. बघा पुढे बोलते ती लेडीज असेल, स्त्री असेल तर ती पुढे काय बोलते, नवस फेडला, अंगारा लावला, तुकडा करून टाकला. तुम्हाला माहिती एखादा साक्षर व्यक्ती हे सगळं करू शकत नाही. कोणीतरी निरक्षर व्यक्तीच हे सगळं करू शकतो. एवढं आपल्याला कळतं. हे आपल्याला समजायला कारण की आपण 7वीची विद्यार्थी आहोत. पोरगा त्याला कळू लागला असं ती व्यक्ती म्हटल्यानंतर आता पुढे बघा, अगे माऊली, या माऊलीवरून लक्षात येतं की ती स्त्री बोललीये. अगे माऊली, अगं माऊली म्हणजे अगं माता, तू जे म्हणतीयस ना की नवस फेडला, अंगार लावला, तुकडा ओवाळून टाकला, मग तुझा पोरगा त्याचा ताप गेला आणि तो खेळू लागला, तर असं काही नाहीये. गाडगे बाबा पुढे काय म्हणताय, अगे माऊली म्हणजे अगं माता, अगं स्त्री, ती अंधश्रद्धा आहे तुझी. तुझी काय आहे ती अंधश्रद्धा, की मी नवस फेडला, अंगार लावला, तुकडा ओवाळून टाकला आणि मग त्याच्यावरून काय झालेलं आहे की त्यामुळेच माझा मुलगा म्हणजे त्याचं अंग दुखायचं राहिलं, त्याचा ताप राहिला. पण असं काही नाही. आपण अडाणी, पुढे बोलतायत, आपण अडाणी म्हणून आपली मुलं अडाणी ठेवू नका. हे गाडगे बाबांनी संदेश देत आहेत. देवा धर्मात पैसा उधळू नका, फार महत्वाची त्यांनी सूचना केलेली आहे आणि आपल्याला संदेश पण दिलेला आहे. संत गाडगे बाबा नेहमीच सांगायचे की देवा धर्मावर विश्वास ठेवू नका, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, स्वच्छता पाळा. याचे संदेश आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण की संत गाडगे बाबांचं चरित्र तुमच्यासारख्या मुलांनी थोड्याफार प्रमाणात ते वाचलेलं असावं. त्यांच्याविषयी किमान 1-2 निबंध तुम्ही लिहिलेले असावे. आणि त्याच्यातूनच अशा प्रकारचे आपल्याला संवाद आपल्याला परीक्षेला येत असतात. आणि संवाद असे मोठ्या प्रमाणात असतात, फार छोटे नसतात. हे पण लक्षात ठेवा. आरोग्याचा आरोग्याचा स्वच्छता पाळा, निर्माण ठेवा. हे त्यांचंच वाक्य बघा, निर्माण ठेवा. पिण्याचे पाणी त्याला घाण करू नका. जे आपले प्यायचं पाणी त्याला घाण करू नका. ते स्वतः बोलतायत. तर बघा आपण या संवादामध्ये अजून कोण बोलतोय का, आता हे संवाद कुठे जाऊन येतो उत्तर आपल्याला मिळालेले. पण हा किती जाऊन मोठे झाला त्यासाठी आपल्याला पुन्हा वाचावं लागले. आपण अंडरलाईन केले की इथे एक स्त्री बोलते, इथं ते बाबा बोलतायत, इथं बघा अरे चांगलं सांगूया. आता इथं सदाचं नाव आलंय, बरोबर. सगळ्यांनी विचारलं मग कुठेच व्हायची बाबा, तर इथं त्याचा उल्लेख आलेला आहे. अरे सदा बाबा चांगलं सांगूया. अजून पण बोललेला कोणी येडा बरोबर. हे आपल्याला सांगायला
बघा मग तो संवाद तर बघा तर हा जो संवाद आहे हा आपल्याला काही भाषावर किती काही जण बोलत असतील एखाद्या बाबतीत आपली बोलतो तरी पण आपण त्याची थांबू शकत नाही. या ठिकाणी हा संवाद किती नाही. तर आता तुम्ही बोलूया आपण आमच्या या प्रश्नामध्ये आपल्याला असे मुली त्या वाचनातून आपण या सर्वांची उत्तरं जर आपण प्रश्नांची उत्तर आहे आपण व्यवस्थित देऊ शकत कोण बोलतोय बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी तर बघा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना 5% शाळेत किती वाजला आपण चांगलं गण्याच्या शाळेत गॅदरिंगचा कार्यक्रम आहे त्याची आता बघा तालीम दिला ते एक शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. तालीम म्हणजे काय तर सराव करणे. तालीम म्हणजे काय तर सराव करणे. गॅदरिंगच्या तालीम दिला जातोय म्हणजे गॅदरिंगचे जे प्रॅक्टिस आहे जो सराव आहे तो सराव करण्यासाठी जातोय असं इथं म्हटलेलं आहे. तर इथं बघा बाबा आणि गण्या यांच्यामध्ये हे वाक्य म्हणजे संवाद चालू आहे आणि केव्हा आहे हा तुझा कार्यक्रम असं कोण विचारतात पुढच्या आठवड्यातच याच दिवशी बालिका दिनाला फार महत्वाचा शब्द आला इथे. आपली आकलन क्षमता इतकी छान पाहिजे आपण 7वीचे विद्यार्थी शोधलं पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजेच काय बघा तिथं तारीख दिलेली नाहीये परंतु दिन दिला ही त्याच्यातली विशेषता आहे आणि ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. असे फसवे
आणि तुमचं आकलन बघणारे प्रश्न संवादामध्ये येत असतात किंवा संवाद त्यावर आधारित असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला गुगली अशी वाक्य दिलेली आहेत बघा. पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिनाला, बघा आता गण्याची गॅदरिंग कधी आहे, तर ही बालिका दिनाला आहे. लक्षात येते का? मी हायलाइट केले थोडस. कोणतं काम मिळालं आहे तुला, असा प्रश्न कोणी विचारला बरं. कोणतं काम मिळालं आहे तुला? त्याने उत्तर दिले बाबा. उत्तर देते दुसरं बघा, असा प्रश्न विचारल्यावर कोणीतरी वेगळं उत्तर देते बघा. बाबा त्यात त्याचा काही सहभाग नाही. त्याचा म्हटल्यानंतर दुसरं कोणीतरी सांगतोय का त्याविषयी, हे आपल्याला लक्षात येते. पुढे आले बघा, सुधा म्हणाली. इथं लगेच क्लिक झालं पाहिजे. हे वाक्य सुधा म्हणाली. बाबांनी त्याला विचारले कोणतं काम मिळालं तुला, त्यावर सुद्धा मी ते उत्तर दिलं बाबा त्यात त्याचा काही सहभाग नाही. सुधा म्हणाली. ओके, तर बघा, शाळेच्या गॅदरिंग मध्ये मला अगदी महत्वाचे काम आहे बरं का ताई. सगळ्या ताईला उद्देशून म्हणतोय. जेव्हा सुधा म्हणाली का बाबा त्याचा काही सहभाग नाहीये, मग त्यावेळेस गणेने उद्देशून पुढे बोलले त्या गॅदरिंग मध्ये मला अगदी महत्वाची काम आहे. बघा, आणि इथं ताई शब्द वापरले जे सुद्धा त्याची बहीण आहे. हे लक्षात ठेवा. हे नाते पण आपल्याला समजले पाहिजे तो संवाद वाचताना. अरे मग ते कोणते, अरे मग ते कोणते, आता हा प्रश्न सुद्धाने विचारलेला नाही, बाबांनी विचारलेला नाही, आपल्याला पुढे त्याचं उत्तर मिळणार आहे. बघा, अगं आई मी पडदा उघडतो व कार्यक्रमाची सुरुवात होते. अगं आई म्हणजे त्याने आईला उद्देशून बोलतोय. आईचं नाव आहे. अगं आई मी पडदा उघडतो व कार्यक्रमाची सुरुवात करतो. हे काय महत्वाचे काम म्हणायचं, आणि सगळेजण हसू लागले. हे काय महत्वाचं काम म्हणायचं आणि सगळेजण हसू लागले. बघा, सर्व हसू लागले. काय म्हणून मजा आहे बघा, तू जसा बोलतो ना तसं वाक्य वाचले तर संवादाचा अर्थ कळणार आहे. ते सगळ्यात महत्वाचं. काय अजय, समजा मी पडदाच उघडला नाही तर पुढचा कार्यक्रम कसा होईल. बघा, जर मी पडदाच उघडला नाही तर पुढचा कार्यक्रम कसा होईल. जसा संवाद घडलाय तसाच वाचला तर आपल्याला पटकन क्लिक होतं. बघा, आता आपण प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही जेवढं छान वाचताय ना तेवढं तुम्हाला प्रश्नांची उकल पटकन होते, लवकर उत्तर मिळतात आणि तुम्हाला त्याचे गुणही देखील चांगले मिळतात. बघा, आता पहिला प्रश्न आहे, हा संवाद कोणत्या तारखेला घडला. अतिशय महत्वाचा. इथं तुमचं नॉलेज चेक करणारा खरा प्रश्न आहे आणि तुमच्या बुद्धीला खरी चालना देणारा प्रश्न आहे. नीट बघा, आता कोणत्या तारखेला घडला. याच्या तारखेचा कुठेही उल्लेख नाही, पण तुम्हाला ती तारीख मिळणार आहे. तुमचं जर लक्ष बारकाईने असेल तर ते नक्कीच मिळणार आहे. मग पर्याय वाचूया आपण. 3 जानेवारीला, 31 डिसेंबरला, 27 डिसेंबरला आणि 18 जानेवारीला असे 4 पर्याय आहेत. तर मित्रांनो नीट बघा, कोणत्या तारखेला घडला आहे बघा नीट. इथे एक आजोबांनी बाबांनी एक प्रश्न विचारला होता त्याला की तुझा कार्यक्रम कधी आहे. त्यावर गण्या काय म्हणाला, पुढच्या आठवड्यात याच दिवशी, म्हणजे जो दिवस आहे त्याच दिवशी पुढच्या आठवड्यात बालिका दिनाला. हा अतिशय महत्वाचा शब्द आहे आपल्याला सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो, बालिका दिन कधी असतो हे माहिती तुम्हाला माहिती सगळ्यांना की कोणत्या तारखेला असतो बालिका दिन. 3 जानेवारीला. बरोबर, 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. इथं वाक्य आले पुढच्या आठवड्यात या दिवशी बालिका दिनाला, पण पुढच्या आठवड्यात अजून लक्षात घ्या, आठवडा हा शब्द आहे. इथं आठवडा हा शब्द महत्वाचा आहे. पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिनाला. आपल्याला बालिका दिन माहिती 3 जानेवारी, म्हणून फसवण्यासाठी तुम्हाला 3 जानेवारी दिलं. असं उत्तर नाहीये, हे तुम्हाला फसवण्यासाठी केलं. म्हणून 3 जानेवारी हे त्याचं उत्तर नाही. या पुढच्या आठवड्यात सांगितलं नाही, पुढच्या आठवड्यात म्हणजे हे मागच्या आठवड्यात संवाद झालेला आहे. हे लक्षात ठेवा. पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिनाला. बरोबर, हा बघा नंतर पुढे काय होतंय. बालिका दिनाच्या दिवशी बरोबर, मग हा संवाद कधी घडलेला आहे. मग पुढच्या आठवड्यात आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, मागे यायचं आहे एक आठवड्याभर. बरोबर, कोणतं काम मिळालं आहे बघा,
एकाच वाक्यावरून आपल्याला ते समजतं सगळं की हा संवाद कोणत्या तारखेला घडलेला आहे. तर पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिन बालिका दिन पुढच्या आठवड्यात याच दिवशी बालिका दिन आला म्हणजे त्याच्या अगोदर हा संवाद घडला. तर आठवडा म्हणजे किती असतो तर 8 दिवस नसतात 7 दिवस असतात. मग तुम्ही सांगा मला हा किती तारखेला घडलेला असेल. आपल्याला माहितीये जानेवारी महिन्यामध्ये जानेवारीच्या अगोदर शेवटचा डिसेंबर महिना असतो अगोदरच्या वर्षाचा आणि त्याचे 31 दिवस असतात. इथं बुद्धिमत्तेचा सुद्धा क्ल्यू लागतो. भाषा बुद्धिमत्ता गणित सगळं एकत्र येऊ शकतं. फक्त भाषेचाच पेपर आहे म्हणून भाषेवरच आपण कमांड भाषेवरच आपण प्रश्न येतील असं अजिबात नसतं. तर याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे. याच्यावर तुम्हाला माहिती दिनदर्शिका तर याच्यात बुद्धिमत्तेचे प्रश्न पण येऊ शकतात. डिसेंबर महिन्यामध्ये 31 तारखेला शेवटचा दिवस असतो. नंतर 3 जानेवारीला बालिका दिन असतो. मग विद्यार्थी मित्रांनो पुढच्या आठवड्यात हा शब्द आला म्हणून आपण मागे जायचं आहे. मग तुम्ही मला सांगा मागे किती दिवस जायचं आहे. हे पुढचे 3 दिवस बरोबर. 31 दिवसांचा महिना आहे डिसेंबर बरोबर. मग लक्षात ठेवा तर ती तारीख किती असेल. एक आठवड्यात जायची बरोबर. मोजून बघा हे पुढचे 3 दिवस आणि या 27 डिसेंबर हे त्याचं उत्तर असेल. कारण की आज जो संवाद घडतोय हा संवाद हा 27 डिसेंबरला घडलेला आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं. 27 मध्ये तुम्ही पुढचे 1-7 दिवस मिळून बघा किती उत्तर येईल. 27 नंतर पुढचे 3 दिवस म्हणजे कोणता महिना सॉरी 4 दिवस म्हणजे 31 डिसेंबर पूर्ण महिन्यात पुढचे 3 दिवस 4 आणि 3 किती झाले म्हणजे डिसेंबर महिन्याचे 4 दिवस आणि कधी 3 दिवस झाला काही आठवडा दोन्हीचे मिळून 7 झाले. म्हणजे आज रोजी जो संवाद घडला आहे तो आहे 27 डिसेंबर. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. चला आता पुढचा प्रश्न आपण बघूया. या संवादात किती जणांनी भाग घेतला आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न असतो. कधी कधी नावं घेतली जातात कधी कधी प्रत्यक्ष संवाद केले जातात. तर पटपट आपण उत्तर द्यायचं आहे. तर बघा किती जणांनी तर या वेळेला इथे एक जण बोलतोय म्हणजे इथं बाबा बोलताय बघा कशावरून. तर बघा शाळेत गॅदरिंगच्या टाइमला जातोय बाबा. इथं हा गण्याचं वाक्य आहे पण तू बाबांशी बोलतोय इथं गण्या 2 नंबरला बरोबर. केव्हा आहे तुझा कार्यक्रम बरोबर. तर हा बाबा हे बाबांचंच वाक्य आहे म्हणून डबल बाबांचं वाक्य म्हणजे बाबा डबल लिहायचे नाही. पुढच्या आठवड्यात या दिवशी बालिका दिन आला त्याने उत्तर दिलं पुन्हा गण्या बोललाय. कोणत्या काव्याला आहे तुला तर बाबांनीच विचारलेला प्रश्न आहे. त्यावर सुद्धा म्हणाली बाबा त्यात काहीच सहभाग नाही. इथं सुद्धा आपल्याला 3 नंबरला सापडलेली आहे सुद्धा ही सुद्धा समजलं 3 नंबरला. शाळेच्या गॅदरिंग मध्ये मला अगदी महत्वाचं काम आहे बरं का ताई हे वाक्य गण्याचंच आहे. आई मग ते कोणते आई बोलली अगं आई मी पडदा उघडतो अगं आई त्यांनी बोललेले वाक्य इथं खाली 4 नंबरला आहे. मी पडदा उघडतो व कार्यक्रमाची सुरुवात होते. आपले इथपर्यंत संपलेले नाहीये पुढे बघा. हे काय महत्वाचे काम म्हणायचं कोण म्हटलं आणि सर्वजण हसू लागले. का अजय आता हे अजयचं वाक्य आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे 5 नंबरला अजय सुद्धा बोललेला आहे. 5 नंबरला कोण बोललेला आहे अजय बोललेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे बारकाईने जेव्हा आपण हे संवाद वाचू ना तेव्हाच आपल्याला कळतं. आणि आपलं वाचन स्पीड चांगलं असावं. आपण पुस्तकं छान वाचावी. तुमच्या पुस्तकात येणारे जे घटक आहेत त्याचं वारंवार वाचन करावं. अवलोकन करावं तरच आपल्याला हे बारकावे लक्षात येतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगते की तुमचं वाचन वाढवा. वाचनाशिवाय तुम्हाला संवादाचे अर्थ कळणार नाही. का नाही अजय म्हणजे तो अजय उद्देशून म्हणाला की अजय सगळ्यात हसू लागले बघा अजय हे वाक्य बोलतात. हे काय महत्वाचे काम म्हणायचं आणि सर्वजण हसू लागले हे अजयचं वाक्य आहे. सांग आता इकडे गाण्यात बोलतोय बघा समज मी पारदर्श उघडलं नाही तर पुढचा कार्यक्रम कसा होईल हे गण्यात बोललेलं आहे म्हणून तो डबल घ्यायचा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर काढताना कोण बोललाय तिथं क्रमांक द्या. डबल आला असेल त्याचं वाक्य तर ते घेऊ नका. तो एकदाच बोललाय ना म्हणून तो एकदाच घ्यायचा.
त्याचे संवाद जरी डबल असले तर तो डबल घ्यायचा नाही, ही चूक करायची नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बाबा बोलले प्रत्यक्ष, गण्या बोलला, त्याच्यानंतर आई पण बोलली, इथं सुधा पण बोललेली आहे बघा, सुधा पण बोललेली आहे. 4 झाले. आणि इथं अजयचं जे वाक्य आहे, अजय इथं 5 नंबरला बोललेला आहे. मग प्रत्यक्ष या ठिकाणी संवादामध्ये किती जण सहभागी झालेले आहेत, तर 5 लोक या ठिकाणी संवादात सहभागी झालेले आहेत. तर आपल्याला फसवण्यासाठी काही वाक्य उलटी पालटी येतात आणि म्हणून ते संवाद आपण जेव्हा अनुभवात वाचणार आहोत, जसेच्या तसे, जसे त्यांनी बोलले ना तसंच वाचायचं. तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांनी सगळ्यांनी शिकवलं असेल की आपलं वाचन कसं असावं, जसे संवाद घडले तसंच्या तसं बोलायचं, तर तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं पटपट मिळाली पाहिजे. म्हणून आपलं वाचन वेग वाढवा. वाचनात आलेले नवीन शब्द समजून घ्या. काही शब्द नवीन आहेत बघा, काही भाषा आहे बघा. त्या ठिकाणी एक शब्द आला होता बघा, तर तो सांगायचा राहून गेला. असं द्या, नंतर थोडं सांगेल मी तुम्हाला. मागच्या याच्यात होता गॅदरिंग शब्द आता इंग्लिश मधून किंवा मराठीमधून आपण सहज वापरतो. बालिका दिन वगैरे हे जे 3 विशिष्ट आहेत ते आपल्याला माहित असावं. म्हणजे बुद्धिमत्तेचाही चांगला अभ्यास असावा, गणिती क्रियांचा आपला चांगला अभ्यास असावा, जेणेकरून त्याचे उत्तर आपल्याला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण पुढच्या 3ऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत. कोणाच्या बोलण्यावर सर्वजण अधिक मोठ्याने हसले. तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. मी आताच काही क्षणांपूर्वी सांगितलं होतं की हे शेवटचं वाक्य बघा, एक महत्वाचे काम म्हणायचं, सगळं हसू लागले. बरोबर. मग हे वाक्य कोणी बोललंय, का नाही अजय, हे वाक्य गण्याने बोललंय, पण अजयचं नाव म्हटलंय. हे वाक्य कोणाचं आहे, मग अजयचं आहे. म्हणून याच्या सुद्धाचं वाक्य नाहीये, तर हे अजयच्या बोलण्यावर सर्वजण मोठ्याने हसू लागले. गण्याच्या बोलण्यावर नाही आणि आईच्या पण बोलण्यावर नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपलं वाचन जेवढं सुंदर असेल, छान असेल, अर्थपूर्ण तुम्ही वाचन करत असाल, तरच या प्रश्नांची उत्तरं सहज मिळू शकतात. आणि तुम्ही 7वीचे विद्यार्थी आहात आणि खूप हुशार विद्यार्थी आहात, तर तुमचं वाचन वाढवा, तुमचा वेग वाढवा, त्यातून हे संवाद तुम्हाला सहज पलीकडतील. चला, असेच एक आणखी संवाद आपण बघूया. चला पुढे जाऊया. बघा आता इथे मी अजून काही छान असे संवाद घेतलेले आहेत. तर तो जो संवाद होता त्याच्यावरती अजून जर समजा एखादा प्रश्न आला असता की हा संवाद कुठे घडला असावा, असा जर एखादा अगोदरच्या संवादावर प्रश्न आला असता, समजा एका मागचा संवाद आहे, तर हा संवाद कुठे घडला असावा. बरोबर. की संवादामध्ये आपल्याला माहितीये कोण, कोठे, किती जणांमध्ये असे प्रश्न असतात. तर हा संवाद घरात घडला की आपण सांगू शकलो असतो, कारण की तो आपण चांगला वाचलेला हवा. म्हणजे कोणताही प्रश्न विचारला की आपले संवाद जर चांगलं वाचन असेल तर आपण अचूक उत्तर देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 3 नंबरचा संवाद आपण घेतो. तर आपण 3 नंबरच्या संवादाकडे जाऊया आणि संवाद एकदा छान वाचूया. अतिशय छान मनोरंजक असे संवाद मी तुमच्यासाठी आणलेले आहेत बघा. खूप सुंदर असा संवाद आहे. तर या ठिकाणी बघा, मी संवाद वाचन करते, तर तिकडे लक्ष द्या सर्वजण. दीदी, आज बहीण भावाचा सण. वाचताना सांगितलंय मला ओवाळणं. अरे दादा, तेच तर करते, पण ओवाळणी काय छान. जसं बोलले तसंच वाचा, मी वारंवार सांगते. ते गुपित आहे, ते गुपित आहे. तू ओवाळल्यानंतर मी तुला भेट देणार आहे. अरे राहुल, एवढं काय आणलंस तुझ्या दिदीला. बघा हे वाक्य वेगळं आहे. म्हणजे हे त्यांच्यापेक्षा मुलीने वेगळं बोलतंय, लगेच फील होतं आपल्याला. अरे राहुल, एवढं काय आणलंय तुझ्या दिदीला. बघा पुढे, आई तुला सांगितलं तर दिदीला कळणार नाही. इथं पण क्लिक झालं. तर बघा, आई तुला सांगितलं तर दिदीला कळणार नाही. बरं बाबा, राहू दे. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ तू. काय आहे तुझं. माझी लेक आहेच मुळे गुणी, म्हणूनच मी तिचं नाव सगुणा ठेवले आहे. म्हणूनच मी तिचं नाव सगुणा, ती गुणाची आहे म्हणून तिचं नाव मी सगुणा ठेवलंय, असं आई बोलते. आपल्याला पटकन लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा. अरे दादा, मला 10 वाजवायच्या आधी खरेदीला जायचे आहे.
अरे दादा, मला 10 वाजायच्या आधी खरेदीला जायचे आहे. सोडशील ना? तिने प्रश्न विचारला. दादाला विचारला. सोडशील ना मला? अगं आज तू म्हणशील ते. अगं आज तू म्हणशील ते. आज नाही. नेहमी असंच असायला हवं. मग ती बोलते आज असं नाही म्हणजे फक्त आजच सोड असं नाही. तू आज जसं माझ्या याच्यानुसार वागतोय ना असं तू रोज वागावं अशी तिची अपेक्षा आहे. आई म्हणाली. फार महत्वाचं आहे बघा. हे वाक्य आईचं आहे. आज नाही नेहमीच असं असायला हवं असं आई म्हणाली. हे शेवटचं वाक्य हे नीट लक्षात ठेवा. तर आता बघा आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाणार आहोत. संवाद आपण छान वाचलाय. तर आता प्रत्यक्ष प्रश्न घेऊया. वरील संवादात प्रत्यक्ष हा शब्द महत्वाचा आहे. किती जणांनी भाग घेतला आहे? किती जणांनी? अतिशय महत्वाचं आहे की प्रत्यक्ष किती जण बोललेले आहेत. प्रत्यक्ष किती जण बोललेले आहेत. तर बघा दीदी आज बहीण भावाचा सण मला ओवाळला. इथंच आपल्याला कळतं की इथं भाऊ बोललेला आहे. जे इथे एक जण बोललेला आहे. बरोबर? अरे दादा तेच तर करते. म्हणजे इथं 2 नंबरचं वाक्य आहे. म्हणजे ती दीदी बोललेली आहे. आता पुढे बघा तू मला काय भेट देणार आहे त्यावर त्या मुलाचं नाव राहुल आहे. हे पण महत्वाचं आहे. कधी आपल्याला विचारलं जातं की भावाचं नाव काय आहे. आता तसा प्रश्न आला तर आपण ते उत्तर देणार आहोत. परंतु आपलं लक्ष म्हणजे चौकस बुद्धीने असावं आणि म्हणून मी तुम्हाला ते हायलाइट करून दाखवलं. अरे राहुल एवढ्या काय तुझ्या दीदीला? बघा पुढे आई तुला सांगितले तर याच्यामुळे असं लक्षात होतं की ते वाक्य आईचं आहे. अरे राहुल एवढं काय आणलं तुझ्या दीदीला? आई तुला सांगितले तर दीदीला कळणार नाही. म्हणजे आई ते वाक्य बोलली म्हणजे आई बोलली आहे. 3 नंबर पुढे बघा. बरं बाबा राहू दे. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ तू. खरं आहे तुझं. माझी लेक आहेच मुळी गुणी म्हणूनच मी तिचं नाव सगुणा ठेवले आहे. हे आईचे संवाद आहे. म्हणजे बहीण भाऊ दोघे पण बोलले आणि आई पण बोलली. बरोबर? आता पुढचं वाक्य जे आहे तर बघा ती काय म्हणते की मला 10 वाजायच्या. आता ह्या तिघांमध्ये संवाद झालाय. इथपर्यंत आपल्याला लक्षात येते. आता नीट बघा. तर प्रत्यक्ष किती जणांमध्ये हा संवाद झाला? तर हा प्रत्यक्ष फक्त 3 जणांमध्ये संवाद झालेला आहे. म्हणजे राहुल आहे, आई आहे आणि त्याची दीदी आहे. या तिघांमध्ये हा संवाद घडलेला आहे. पण जे बोललेत ना तिथं क्रमांक द्या. सगळ्यात महत्वाचं. जे वाक्य बोलले मग तिथं 1 नंबरला कोण बोलले, 2 नंबरला कोण. एखाद्याचं वाक्य डबल येतं. मी मागच्या परिच्छेदात सांगितलं तर त्या चुका करू नका. ते एकदाच पकडा. म्हणजे एकदाच पकडा त्यांनी काय वाक्य बोलले असतील ते. आता राहुल हा फसवण्यासाठी दिलाय. बऱ्याच जणांना वाटतं की राहुल पण आहे. पण नाही. तुम्ही संवाद नीट वाचा. तो गुगलिंग शब्द त्या ठिकाणी तुम्हाला वापरलेला आहे. तुम्हाला फसवण्यासाठी. तर राहुल त्या मुलाचंच नाव आहे. तिच्या भावाचंच नाव आहे. आणि म्हणून ते फसवण्यासाठी त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे. तर ती चूक आपण करायची नाही. संवाद चांगले वाचायचे. आणि म्हणून प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला आहे? तर प्रत्यक्ष फक्त 3 जणांनी भाग घेतलेला आहे. हे आपल्या लक्षात येतं. तर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. वरील संवादातील सण कोणत्या महिन्यात येतो? आपल्याला माहिती बहीण भावाला केव्हा ओवाळते, मग आपण गिफ्ट कधी देतो, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण अगोदर पर्याय बघूया. आषाढ, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. तुम्ही म्हणाल मॅडम आपण 2 वेळेस बहीण भावाचा सण असतो. मान्य आहे मला. एकदा रक्षाबंधनला असतो आणि एकदा भाऊबीजेला असतो. अगदी बरोबर आहे तुमचं. परंतु इथं महिन्याची नावं बघा. बरोबर? आपली तर्कबुद्धी आपल्याला सांगितलं पाहिजे की अरे रक्षाबंधन असतं ते श्रावणामध्ये असतं. ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून मराठी महिने सुद्धा आपले चांगले माहित असावेत. 4थीच्याच पुस्तकामधील पासून ते 5वी पुस्तकांपर्यंत बघा खूप छान माहिती दिलेली आहे. कोणत्या पौर्णिमेला कोणता सण येतो, कोणत्या अमावस्येला कोणता सण येतो, पिठोरी अमावस्या कधी असते, नारळी पौर्णिमा कशाला म्हणतात, त्यावर आधारित सुद्धा खूप सारे संवाद असतात. विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला आहे ही गृहीत धरूनच हे सगळे संवाद तयार केले जातात. आणि असेच प्रश्न आपल्याला विचारले जातात की आपलं नॉलेज या ठिकाणी आपल्याला अद्ययावत ठेवायचं आहे. त्यासाठी अगोदर आपण सगळे पर्याय बघूया
आषाढ, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. मी आत्ताच सांगितलं की जी आपली रक्षाबंधन जो सण असतो, 2 वेळेस बहीण भावाला ओवाळते, रक्षाबंधनाला आणि दिवाळीचं जो आपण त्याला दिवाळीची ओवाळणी म्हणतो, तर त्या दिवशी भाऊबीज असते आणि त्या भाऊबीजेच्या दिवशी तर या पर्यायावरून आपण लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी हा सण भाऊबीजेचा आहे. बरोबर, भाऊबीजेचा आहे कारण की पुढे बघा इथं अश्विन महिना दिलेला आहे, इथं श्रावण महिन्याचा उल्लेख नाही. हा 5वा प्रश्न आहे. बरेच जण फसलेले आहेत, परंतु या प्रश्नातून आपण शिकायचं आहे, त्या पर्यायातून शिकायचं आहे की अश्विन महिन्यामध्ये दिवाळी असते आणि त्या दिवाळीचा जो सण असतो तो म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेची ओवाळणी असते. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की वरील संवाद घडला ती वेळ कोणती वेळ, हा महत्वाचा आहे. बघा आता ही जी वेळ आहे ती आपण बघणार आहोत. तर ही जी वेळ आहे ती आपण बघणार आहोत. तिसरा संवाद आहे. तर वेळेसाठीचा जो प्रश्न आहे तर इथे एक वाक्य आलेलं आहे बघा. अरे दादा मला 10 वाजायच्या, बघा आता, अरे दादा मला 10 वाजायच्या आधी, 10 वाजायच्या आधी खरेदीला जायचे आहे. 10 वाजायच्या आधी खरेदीला जायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला सांगा, जर तिला 10 वाजायच्या आधी खरेदीला जायचं आहे तर ती वेळ कोणती असेल? म्हणून इथं पहिला पर्याय आहे सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र. तर याचं अचूक उत्तर असणार आहे सकाळ. याचं अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 सकाळ. कशावरून शोधलं? तर इथं बघा तिचं एक वाक्य आहे, म्हणजे आपला अभ्यास किती छान असावा, आपलं वाचन किती छान असावं, या संवादावरून आपल्याला इथे बघायला भेटतं. एक शब्द आपल्याला सांगून जातो ती वेळ कोणती आहे. मला 10 वाजायच्या आधी, मला 10 वाजायच्या आधी खरेदीला जायचे आहे. सोडशील ना? किती बारकावे असतात संवादामध्ये आणि तुम्ही 7वीची मुलं आहे म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षा जास्त आहे. म्हणून आपण तेवढं हुशार असावं, चौकस असावं. त्यासाठी हा प्रश्न या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळालेलं आहे. तर ते 10 वाजायच्या आधी या शब्दावर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना चौकस बुद्धीने करा. परीक्षेत वाचताना काय विचारलं ते बारकाईने वाचा. एखाद्याला एकदा समजणार नाही, नंतर पुन्हा वाचा आणि शोधा त्याच्यामध्ये. दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. अगोदर आपण आपल्या पद्धतीने अगोदर संवाद वाचून प्रश्न सोडवतोय. याच्या पुढे जाऊ अजूनही आपण एक ट्रिक वापरू शकता. जे जास्त हुशार मुलं आहेत, ज्यांचे आवड चांगली आहे, वाचन गती छान आहे, त्या मुलांनी संवाद तर वाचायचाच, परंतु अगोदर प्रश्न वाचा आणि मग संवाद वाचा, तरी सुद्धा तुम्हाला उत्तर भरभर मिळू शकतात. हे पण अतिहुशार मुलांनी करा. परंतु ज्या मुलांना अडचण आहे त्या मुलांनी अगोदर संवादच चांगले वाचा. त्या ठिकाणी आलेल्या वाक्यांखाली शब्दांखाली थोडीशी अंडरलाईन करा, जेणेकरून ते हायलाईट होतील आणि आपल्याला पटपट प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. जो सराव करेल त्याला भरभर उत्तर मिळतात. नाहीतर मग तुळू जर वाक्य वाचली तर तिथे आपल्याला अर्थबोध होत नाही आणि संवादही कळत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचं संवादासाठी तुमचं वाचन छान असावं, अवरोह वाचावेत, त्याचे उद्गार कसे आहेत ते वाचावेत, त्याच्यातून तुम्हाला अर्थ नक्की समजतील. चला पुढे जाऊया आपण. तर यानंतरचा आपण पुढचा संवाद आपण घेणार आहोत. तर बघा अशी खूप सारे संवाद असतात. त्या ठिकाणी वेगवेगळे प्रसंग असतात, त्या वेगवेगळ्या प्रसंगावर सुद्धा संवाद येत असतात. आणि आजूबाजूला मी कालही सांगितलेलं होतं की आपल्या अवतीभोवती काय घडतं त्याच्यावर सुद्धा संवाद डिपेंड असतात. काही संवाद हे कसे तयार केले जातात. समजा आता महाराष्ट्र केसरी कोणाला मिळाला आहे, ताजं उदाहरण आहे. तर आपल्या अहमदनगर जिल्ह्यात किती घटना आहे की हर्षवर्धन सदगीर यांना तो मिळालेला आहे, डबल महाराष्ट्र केसरी आहे, त्याच्यावर पण संवाद येऊ शकतो. कारण की लेटेस्ट काय घडलेलं आहे, सध्या चालू घडामोडी काय आहे यावर आधारित सुद्धा प्रश्न येतात. त्यानंतर महिलांनी क्रिकेट मध्ये म्हणजे ICC क्रिकेट असेल, जे पुरुष असतील किंवा महिला असतील, तर याच्यामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे, विश्वकप मिळवलेला आहे. या ज्या गोष्टी आहेत खेळाच्या वगैरे असतील तर यावर आधारित सुद्धा संवाद परीक्षेला येत असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपलं वाचन वाढवा, आपण चौकस बुद्धीने विचार करा, आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याचा सुद्धा आपण
अवलोकन करा आणि त्यानुसार अभ्यास आपला ठेवा. तरच आपण पुढे जाऊन उत्कृष्ट मार्क मिळवू शकता आणि आपलं टॅलेंट वाढवू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा संवाद आहे. खूप छान संवाद मी घेतलेला आहे, तर त्याच्याकडे आपण जात आहोत. तर बघा, संवाद क्रमांक 4 आहे, तर त्याकडे आपण जाणार आहोत. तर बघा, अहो आजोबा, आज भारत पाक फायनल मॅच आहे. बघा, जस्ट मी क्रिकेटचा विषय काढला आहे, तर पण तोच संवाद जवळजवळ आहे. आज भारत पाक फायनल मॅच आहे आणि मी काय लावलंय, या क्रिकेटनं नुसतं वेळ लावलंय सगळ्यांना. बघा, ते वाक्याचा एक शब्द इकडे आलाय, मी थोडस वाचनात हे झालं. या क्रिकेटनं नुसतं वेळ लावलंय सगळ्यांना. जरा कबड्डी, खो खो अशा खेळांकडे बघा. बघ बघ, एका चढाईत 2 गडी मारले. बघ बघ, एका चढाईत 2 गडी मारले. आता हा संवाद दोघांचे झाला हे आपल्या लक्षात आलं. ते सगळं राहू द्या, ते सगळं राहू द्या. माझा मल्हार लावा. बघा, दुसरं कोणीतरी बोलतोय, लगेच आपल्याला क्लिक झालं. ते सगळं राहू द्या, माझा मल्हार लावा. आता हे सगळं कुठे संवाद घडतो हे तुमच्या लक्षात आलंय. आजी, आमच्या दोघात तू आणखी कशा राहणार? आजी, आमच्या दोघात तू आणखी कशा राहणार? बघा, तर या संवादामध्ये या ठिकाणी आजी बोलते हे आपल्या लक्षात आले, म्हणजे कोण बोलते हे पण लक्षात येतं. तर बघा, सुरुवातीला त्यांचा नातू बोलला असावा. आज आजोबा, तुझे आजोबा म्हणतो ना, तिथेच आपल्या लक्षात येतं. आज फायनल मॅच आहे, भारत पाक फायनल मॅच आहे. 2 नंबरला आजोबाच पुढे बोलतात. आजोबा काय म्हणतात, जरा कबड्डी, खो खो अशा खेळांकडे बघा. इथं बघा बघा, एका चढाईत 2 गडी मारले. चढाई कोणत्या खेळात होते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपलं वाचन असावं. तर बघा, पुढे बघूया. श्याम, परवा महिला दिनाच्या दिवशी तू म्हणाला होतास 15 दिवसांनी माझी परीक्षा आहे, मग अभ्यास केव्हा करणार? अगं आई, बघू दे तेवढी मॅच. आज मॅच संपताय म्हणजे आज संपणार आहे असं त्याचा अर्थ. बघा, तिथे आईचा पण उल्लेख आलेला आहे. बरोबर, इथे बघा 1 नंबरला मुलगा म्हणजे तो नातू बोललाय, त्याचं नाव इथे आलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा, श्याम. लक्षात ठेवायचं, वास्तविक ते सगळं लक्षात यायला हवं. 2 नंबरला आजोबा बोलले, बघ बघ कशी चढाई केली आहे. 3 नंबरला आजी बोलली, अहो ते सगळं राहू द्या, माझा मल्हार लावा. ही आजीचं वाक्य आहे, म्हणून ती आजी पण बोललेली आहे. बरोबर, किती नंबरला बोललेली आहे. आणि 4 नंबरला आई बोललीये. हे वाचता वाचता आपण टिक मार्क करून ठेवायचं आहे. आज मॅच सांगताय, सायली तू तरी याला समजव. अगं तुझं ऐके ना, तू माझं कसं ऐके? बघा, हे सायलीचं वाक्य आहे. आई, त्याला आई सांगते गे, अगं सायली तू तरी याला समजव. अगं तुझं तू ऐके ना, माझं कसं ऐके? हे सायली बोलली बघा. लगेच क्लिक होतं. हे सायली बोलली म्हणजे 5 झालं. बरोबर, पुढे बघा. अहो राहू द्या तुमचं, बघू द्या त्याला मॅच. म्हणजे हे कोण बोलत असेल? अहो राहू द्या तुमचं, बघू द्या त्याला मॅच. कोण बोलत असेल? तर ही हे वाक्य आहे, तर ते आजोबा बोलत असावे. असे असं आहे त्या ठिकाणी. बघा, मॅच बघ, पण बाबा आल्यावर जेवायला बसायचं मग. बघा, हो ग आई, हो ग आई, म्हणजे आईच बोलली. पण बाबा आल्यावर जेवायला बसायचं मग. फार महत्वाचं आहे, अंडरलाईन करत चला. आता आपण पटकन प्रश्न करूया, आपल्याकडे वेळ फार थोडासा राहिलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे, आजोबा कोणता खेळ पाहत आहेत? प्रश्नाचे आपण पर्याय वाचूया. क्रिकेट, खो खो, कबड्डी, कुस्ती. तर आजोबाची काय, इथे जरी क्रिकेटचा उल्लेख असला तरी इथे बघा, तो वाक्य ही साम्य वापरलेला आहे. या क्रिकेटने नुसतं वेळ लावले सगळ्यांना. बरोबर, बघा आजोबा काय म्हणताय, जरा कबड्डी, खो खो अशा खेळांकडे बघा. बघ बघ, तशी चढाई 2 गडी मारले. चढाईत 2 गडी मारले म्हणजे आजोबा कबड्डी खेळ बघत आहे, ते आपल्या लक्षात यायला हवं. संवाद कोणत्या दिवशी झाला? अतिशय महत्वाचा विषय आहे. अतिशय, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, अगोदर पण एक संवाद आपण असंच घेतलाय की त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या दिनदर्शिकेचा संबंध होता. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. संवाद कोणत्या दिवशी झाला? बघा, आईने एक वाक्य वापरले, श्याम, परवा महिला दिनाच्या दिवशी
तू म्हणाला होता 15 दिवसांनी माझी परीक्षा आहे, 15 दिवसांनी माझी परीक्षा आहे. तू परवा म्हणाला होतास, परवा म्हणजे आजचा जो दिवस आहे त्याचा कालचा जाऊन त्याच्या अगोदरचा मागचा दिवस, बरोबर. मग तुम्ही मला सांगा महिला दिन कधी असतो, सांगा मला. तर महिला दिन असतो 8 मार्च, बरोबर. त्या दिवशी तू म्हणाला होता, महिला दिनाच्या दिवशी म्हणजे 8 मार्च तू म्हणाला होता. मग आज कोणता वार असेल रे? 8 मार्च परवा होता, कालचा गेला आणि आज. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगा आज किती तारीख असेल, तर सहज आपल्याला उत्तर सापडतं. बघा इथं फसवण्यासाठी हा पर्याय दिला, सगळ्यांनी लक्षात घ्या. 8 मार्च तुम्हाला फसवण्यासाठी दिला, तुम्हाला माहिती महिला दिन 8 मार्चला असतो, लगेच क्लिक करून रिकामी होतात. असं करायचं नाही. महिला दिनाच्या दिवशी परवा, परवा हा शब्द फार महत्वाचा आहे. परवा महिला दिनाच्या दिवशी तू म्हणाला होतास 15 दिवसांनी माझी परीक्षा आहे. तर बघा आज जे वाक्य आहे, तर हा संवाद कोणत्या दिवशी झाला, तर तो 10 मार्चला झाला. आज 10 तारीख आहे, काल 9 होती, त्याच्या अगोदर 8 मार्च होती आणि ते वाक्य परवा दिवशी तो बोललेला होता. तर बघा याचं अचूक उत्तर आहे 10 मार्च, हे लक्षात ठेवा. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, जेवायला कधी बसायचे असे आई म्हणाली, कधी शब्द आपल्याला विचारतो. वेळ कधी. आता इथे प्रसंग दिलाय, कधी खेळ संपल्यावर, दुपारी, बाबा आल्यावर की रात्री. तर इथे शेवटचं वाक्य बघा, मॅच बघ पण बाबा आल्यावर, बाबा आल्यावर जेवायला बसायचं. बघा बाबा आल्यावर जेवायला बसायचं, मग असं आई बोलली आहे. मग याचं अचूक उत्तर काय, कधी जेवणार आहे ते, तर बाबा आल्यावर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आपले संवाद जेव्हा छान वाचन करू, बारकाईने त्याच्या खाली अंडरलाईन करू, नवीन काय विचारले ते आपण बघू, नवीन चौकस बुद्धीने जेव्हा विचार करू, त्याच वेळेस सर्वच्या सर्व संवादाचे प्रश्न आपल्याला उत्तर मिळत असतात आणि आपण तीनही प्रश्नांचे 6 गुण घेऊन उत्कृष्टरित्या आपला स्कोर करू शकता. म्हणजे तुमचे फुकटचे मार्क तुम्ही कधीही घालवायचे नाही. त्यातून तुमचा बौद्धिक विकास पण होणार आहे, तुमचे वाचन जे स्पीड आहे, म्हणजे वाचन गती आहे ती वाढणार आहे. त्यासाठी तुम्ही रोज सराव करा, उत्कृष्टपणे वाचायला शिका. संवाद ज्याला छान वाचता येतात तो छान लेखक कवी सुद्धा होऊ शकतो, स्वतः लेखक होऊन काहीतरी नवीन लिहित असतो. आणि मित्रांनो जे जे तुमचे अनुभव असतात ते अनुभव तुम्ही लिहित चला, जेणेकरून तुमचे संवाद तुम्हाला त्याच्यात लिहिता येतील. संवाद या टॉपिक साठी जे जे तुम्हाला वाचता येईल ते वाचा. काही असे मासिकामध्ये सदर असतात ते वाचा, काही संवाद लिहिलेले असतात, काही चित्रकृत संवाद असतात ते वाचा. त्याच्यातून आपल्याला आनंद पण मिळतो, नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि आपली शब्द संपत्ती वाढवण्यासाठी जेवढं वाचता येईल तेवढं वाचा, वाचन वाढवा. जर वाचाल तर वाचाल ही युक्ती आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जर जास्त गुण घ्यायचे असतील तर या सगळ्या संवादांसाठी आपल्याला वाचन आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो सतत वाचत राहा, नवीन नवीन शिका आणि आपले स्कोरिंग वाढवा, आपले गुण वाढवा, आपले नॉलेज वाढवा, असे मी तुम्हाला वारंवार सांगेन. तर यानंतर अजून आपल्याकडे भरपूर सारे संवाद आहेत. तर आपली वेळ आपण संपलेली आहे तरी सुद्धा बघूया, आपल्याला जर वेळ मिळाला तर थोडस पुढे जाऊया, काही अडचण नाही. आपल्याकडे भरपूर सारे संवाद आहेत, परंतु मधून मधून मी तुम्हाला प्रेरणा याच्यासाठी देते की जेणेकरून आपल्याला वाचता आलं पाहिजे, चांगली वाचता आलं पाहिजे. तुम्ही 7वीचे विद्यार्थी आहात, तुमची कल्पनाशक्ती वाचण्यातून वाढणार आहे आणि म्हणून वाचायला शिका. तर या ठिकाणी बघा आता 5वा संवाद आपण घेणार आहे. मीना काय म्हणलं, आईने विचारले. मीना काय म्हणलं, आईने विचारले. मी बाजारातून फळं आणली. बघा आता आईने विचारलं, लगेच अंडरलाईन करा. मिनल मिनल खाली अंडरलाईन करा. इतकं सोपं असतं, फक्त लक्षपूर्वक वाचा. वडील म्हणाले, कोणती फळं, आई वडील पण बोलते, कोणती फळं, सफरचंद आणि केळी. तर आपला टाइम या ठिकाणी संपलेला आहे, आपली वेळ झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हेच आवाहन करेन की चांगलं वाचा, चांगले गुण मिळवा आणि यशस्वी व्हा, चांगल्या मार्गाने पास व्हा, आपलं प्रभुत्व वाढवा. धन्यवाद.